नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत 17 पैकी 13 जागेवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारली. रविवार रोजी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. आज मतमोजणी होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवताच त्यांच्या सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकमेकास पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. आज आम्हाला आमच्या खरेदी विजय मिळवताना आमदार साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत. साहेब काम करताना पुरे कार्यकर्ते घेऊन हा काम जे ठिकाणी साहेबांना काम केलं मतदारसंघात सोयगाव सिल्लोड तालुक्यामध्ये. खरं मी साहेबाचं काम बोलतं आणि आम्ही सदा साहेबाच्या पाठीमागे राहते. मी सांगणार आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती बी अशाच आणून तालुक्याचे माजी मंत्री आणि आमदार सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 13 जागा या दणदणीत मतांनी पॅनलमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याचं वर्चस्व एकदा पुन्हा महाराष्ट्राला केलेलं आहे. साहेब सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये एक हाती सत्ता मिळवण्याचं काम आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. संपूर्ण सिल्लोड आज दिनांक 30/6/2025 रोजी आदरणीय या सिल्लोड सोयगावचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव खरेदी विक्री संघाचा जो निकाल लागला, खरं म्हणजे खूप साहेबाच्या आशीर्वादानं प्रयत्नानं अथक कार्यकर्त्यांनी परिश्रम करून मतदारांनी जो कौल दिला, खरोखरच विधानसभेनंतर तो कौल म्हणजे एक खूप मोठा साहेबांचा विजय, कार्यकर्त्यांचा विजय. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारल्याने सोयगाव तालुक्यात त्यांचे वर्चस्व कायम दिसून आले. या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार प्रभाकर दयाळराव काळे सहकारी संस्था, संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदारसंघ बनवटी, सुभाष अजबराव बोरसे वैयक्तिक मतदारसंघ बनवटी, संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदारसंघ बनवटी, लहाने भगवान कौतिक बिनविरोध, राधेश्याम जगन्नाथ जाधव वैयक्तिक मतदारसंघ बर्दापूर, रंगनाथ रामदास वराडे वैयक्तिक मतदारसंघ बर्दापूर, गुलाबसिंग देवसिंग पवार सहकारी संस्था मतदारसंघ बर्दापूर, चंदाबाई शिवदास राजपूत महिला राखीव मतदारसंघ, प्रतिभा धरमसिंग सोळंके महिला राखीव मतदारसंघ, भरत बाबूराव तायडे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ, मोतीराम नारायण तेली इतर मागासवर्गीय मतदारसंघ, राजेंद्र पालोद राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग मतदारसंघातून विजय झाले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.